मानवत तालुक्यातील हामदपूर इथं बौद्ध समाजावर गावगुंडांचा हल्ला, महिलांसह 8 जण जखमी। जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हामदपूर गावात बौद्ध समाजावर गावगुंडांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यात महिला आणि लहान मुलींचाही समावेश असल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे। मिळालेल्या माहितीनुसार हामदपूर इथं काही गावगुंडांनी अचानक हा हल्ला चढवला। यामध्ये रमेश गायकवाड यांच्यासह 8 जणांना जबर मारहाण करण्यात आली। हल्लेखोरांनी महिला व लहान मुलींनाही मारहाणीचा फटका दिल्याचं समजतंय। या घटनेत जखमी झालेल्या सर्वांना तातडीनं परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची व त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे। या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। तुमच्याशी थोडं बोलायचं होतं त्यांना, खूप जखमी झाले सर। हो बोला। हां साहेब, माय बाप आम्हाला मदत करा, न्याय नाही दिला आपल्या आणि साहेब त्याच्या अगोदर पण त्यांना किती दाखवलं झालं त्याच्या आपल्या 4 गरज आपले समाजाचे त्या समाजावर काही लोकांनी एवढा अत्याचार केला आहे सर। याच्या अगोदर आपला झेंडा चाललेला आहे सगळं पेट्रोल जयंतीच्या वेळेस आणि त्या गावात सगळं सर त्या मराठीचं राज्य येत आहे। अर्ज द्या की आम्हाला असणारा बंदुकीचा परवाना पाहिजे आमच्या सुरक्षिततेसाठी। हो हो साहेब, हो साहेब इथं 8 आहेत सर, 8 हां अर्ज तर करा, अर्ज करा। बरं साहेब, आम्ही कलेक्टरला सांगतो तुम्हाला द्यायला, बरं साहेब, म्हणजे तुम्हाला संरक्षण करता येईल। हो साहेब, हो साहेब, आणि मी पोलिसांशी बोलतो। हो साहेब, बोला साहेब, आम्हाला पीआयचं आहे सर। हो सर, हो सर। जाऊ दे म्हणजे चुकलं असं। पुन्हा संध्याकाळी मी काय केले, त्या 7-8 पोराची नावं बीड जमादारला टाकले। बीड जमादारला टाकले, त्यांना लगेच मेसेज केला गावामध्ये एवढ्याची नाव आहेत। मग यांनी सकाळी बीड जमादार पोलीसवाले सुद्धा गुन्हेगार आहेत 100%। त्याच्यामध्ये पत्रकार बीड जमादार, पाळवदे, शेख, API देवकते, राऊत असे 6-7 जण आहेत। याच्या अगोदर जयंतीमध्ये काय केलं होतं त्यांनी? जयंतीमध्ये मग सुद्धा गावातल्या पोरांनी आपल्या महिलेकडे बघून हे करणे, धक्के मारून जाणे। चला ठीक आहे, एक वेळ जयंतीमध्ये आल्यानंतर बयान द्यायचं की आम्हाला बंदूकचा परवाना। बरं का बरं, समाज त्यांचा थोडा आहे, थोडा समाज आहे, मग ते हल्ले करत राहतात। हल्ले करत जातात। याच्या अगोदर पहिल्यांदा पेट्रोल सुद्धा टाकलं, पेट्रोल टाकलं। सिव्हिल सर्जनला बोलतो ना।